हे काल्पनिक दृष्टांत आहे. लक्ष द्या. आपण देवाकडे मागत असताना कोणत्या भावनेनं मागतो आणि संत मागत असताना कोण्या भावनेने मागतात विचार करा. आपल्याच गावच्या 2 बाया वाशिमला राहायला होत्या. रूम करून राहत होत्या. 2 जणी रूम करून राहत होत्या. एकाच गलीमध्ये राहत होत्या. 2 जणी सख्या मैत्रिणी दादा. आणि असं करता 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 एकीचा नवरा कुठं 10-15 हजार रुपये महिन्याला नोकरीला असेल. तिला वाटलं आपण खूप कमवतोय, खूप कष्ट करतोय, पण पैसा काय शिवाजी दादा बसर येत नाही. तिला वाटलं आपण दैवी शक्तीचा वापर करावा. आणि सगळ्यात भोळं दैवत महादेव. मग महादेवाला म्हणले ओम नमः शिवायचा जप केला आणि महादेव प्रसन्न झाले. सांग म्हणले काय पाहिजे. काही नाही. दोघांच्या नवऱ्यानं तिनं माझं भक्ती केली. नवरा गेला महाराज महादेवाची भक्ती करू लागला. भक्ती करत असताना 8 दिवसामध्ये भोळ शंकर दैवत प्रसन्न झालं आणि सांगितलं वरम भाऊ तू बघता माग काय पाहिजे. ते म्हणलं महाराज उन्हाळ्याचे दिवस आहेत, तंबाखू हे माझ्याजवळ पण चुनाच वाळून गेलाय. लई बहादर महाराज. देवाला वाटलं गिऱ्हाईक थोडं खटाळत दिसतंय. तंबाखू आहे म्हणताय पण चुन्याची डबी वाळून गेली म्हणताय. देवाने एक त्याला डबी दिली. शिवाजी महाराज डबी दिली पण देवाने त्याच्यामध्ये एक 5 ग्रॅमची अंगठी दिली की जिचं भाव आहे आज 1,85,000. खुश झालं ना गिऱ्हाईक. असा चुना लावण्यासाठी महाराज बोट मधात घातलं की 5 ग्रॅमची अंगठीच बोटात अडकून आली. खुश झालं. बघता बघता पुन्हा बोट घातलं का अंगठी निघायची, पुन्हा बोट घातली का अंगठी निघायची. बघता बघता 10 बोटात 10 अंगठ्या घातल्या दादा त्यानं. खुश झालं. महादेव निघून गेले. घराकडे पळतच आले ना. म्हणला बायकोला बघ डबी दिली म्हणला देवानं, यातून 5-5 ग्रॅमच्या अंगठ्या निघतात. मग बायको तिथून पुढं दररोज काय करायची, रात्रभर जागायची आणि अंगठ्या काढायची. काय करायची, रात्रभर जागायची, अंगठ्या काढायची, सोनं मोडायची. काय संघ केले महाराज तिने. एका महिन्यामध्ये वाशिमला 4-5 प्लॉट घेतले. 6 महिन्यामध्ये तर 3-4 मजली बंगली बिल्डिंग बांधून काढली बाईनं. बघता बघता एका वर्षाच्या मधामध्ये बाई श्रीमंत झाली. अंगावर म्हणील तेवढं सोनं, काय ते चप्पल हार, काय ते नकलीस, काय ते पोळी हार, सगळं अंगावर दागिने घालून बाजारात हिंडायची महाराज. नव्या घरात राहायला गेली नंतर आणि बाजाराच्या दिवशी एके दिवशी ती जुनी मैत्रीण ती भेटल्या आणि ती जुनी मैत्रीण तिला म्हणती काय ग सखू, एका वर्षाखाली तू मी एकाच गलीमध्ये राहिला होतो. तुझ्याकडे बघावं तर तुझं अंग पिवळं झाले, सगळं चमचम चमकालीस आणि माझ्या अंगावर काहीच नाही. काय नेमकं केलं काय तू. ती म्हणली तुला म्हणून सांगते, तू कोणाला सांगू नको. बरोबर आहे. यायचं असंच असतं. आत्ता मोबाईल आले महाराज, नाही तर सगळ्या स्ट्रॉंग नेटवर्क जर काय असेल तर हे तुला म्हणून सांगते, तू कोणाला सांगू नको. बाई कसंच राहणार नाही महाराज. सगळ्या गावानं दिवस निघत होतं एवढं नेटवर्क यांचं स्ट्रॉंग आहे. तिनं महाराज बायकोनं घराकडे गेली महाराज. ती मैत्रीण लगेच नवऱ्याला मिस कॉल दिला, हो लवकर घरला या. नवरा म्हणला अगं मालक सोडत नाही ना, हाफ डे टाका म्हणली, या लवकर. नवरा आला महाराज हाफ डे लिव्ह घेऊन. अर्ध्या दिवसातून सुट्टी घेऊन नवरा घरी आला आणि घरी आल्याच्या नंतर म्हणला जेवण सुद्धा केलं नाही म्हणला. इंटरव्ह्यूमध्ये जेवायला तर ती म्हणली अजिबात जेवाय मागायचं नाही म्हणली. महादेव मंदिरात जायचं, महादेवाची आराधना करायची, प्रार्थना करायची. 8 दिवसामध्ये महादेव प्रसन्न होतात आणि महादेव प्रसन्न झाले का त्याला काहीच म्हणायचं नाही, फक्त डब्बी मागायची, डब्बी. नवरा म्हणला अगं जेवायला तरी दे. तिनं महाराज नवरा मधल्या रूम मध्ये नेला आणि एका ती मेखाटोकाच्या मोगरीनं ठोकून काढला मला. नवरा म्हणला बायकोचा मार खाण्यापेक्षा महादेवाच्या मंदिरात जाऊन नाव घेतलं बरं म्हणला. गेला महाराज ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. 8 दिवसाच्या आतमध्येच महादेव प्रसन्न झाला. महादेवानं सांगितलं वरम भाऊ तू बघता काय पाहिजे. ते म्हणला काहीच नाही मला, ते काय डबी आहे की म्हणला बापा ती डब्बी द्या म्हणला. बायकोनं माझं पठार मोकळं केलं म्हणलं, त्या डब्बीसाठी डब्बी द्या, डब्बी द्या म्हणल्याच्या नंतर महादेवानं डब्बी दिली. पण आता अंगठी नाही दिली, आता दिला वस्त्र. यानं ती डबी उघडून पाहिली की आतमधून वस्त्र निघाला की याच्या केसाला धरलं महाराज. 1 मिनिटात त्याचा गोटा तयार केला, काढला बाजूला. हे विचार करू लागलं गावामध्ये रम्या वारीक होतं, त्याच्यापाशी का माझ्या बायकोला चिकनी करायला गेली काय, हिला या डब्बीचीच काय गरज होती. त्याच्या मनात ते प्रश्न. पण डब्बी घेतली, तोंड लपवत लपवत घराकडे आलं. बायको वाटच पाहून होती. बायको म्हणली हे गेल तर महादेवाला, पण बालाजी होऊन कस काय आलं. घरात आलं, डबी घेऊन घरामध्ये गेलं. मग बायको म्हणली आणली का डब्बी.
आणली म्हणला डबी आणली. जेवायला तर वाढ. बायको म्हणली आता डबी आणली, मलाही वैभव प्राप्त होणार, मलाही सोनं मिळणार, मीही जागा घेणार, मीही घर बांधणार, मीही श्रीमंत होणार. बायकोनं पंचपक्वानाचं जेवण त्या नवऱ्याला बनवलं. ताट वाढलं बिचाऱ्याला, कसं बस 8 दिवसाचं उपवासी होतं, जेवायला बसणार. पाणी फिरवलं, एक तोंडामध्ये घास पहिला घालणार एवढ्यामध्ये मित्राचा कॉल आला. सांगितलं दादा माझे वडील वारले रे, अचानक ॲक्सिडेंट झाला माझ्या वडिलाचा आणि माझे वडील वारले, तुला मौतीला घ्यावं लागतं. तसाच खात्यात आतावून महाराज तो मित्र उठला तिचा नवरा आणि म्हणला अगं ऐक, म्हणला माझा एकुलता एक मित्र होता, खूप प्रेम होता आमच्या दोघांमध्ये, माझा मित्राचा वडील वारलाय, मी त्याच्या मौतीला जातो. तसाच गाडीवर बसू लागला महाराज. किक मारणारी एवढ्या जवळ आली, म्हणली ती डबी द्या की, डबी द्या की म्हणल्यावर ते म्हणला खाली उतरला महाराज. घरात सर म्हणला तुझ्या पाया पडतो म्हणला, डबी उघडू नको. ते म्हणले नाही उघडा जा. गेलं महाराज हे मौतीला. आता तिला वाटायला लागलं मी श्रीमंत होणार, पण हे आनंद मी एकटीत कसा साजरा करू. नेमकाच संक्रांत संपली महाराज. हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला आहे तिनं. सरपंचीनबाई चला हळदी कुंकाला, पोलीस पाटलीनबाई चला हळदी कुंकाला, नगरसेवक बाई, ह्या सगळ्या बाया गावातल्या प्रतिष्ठित नागरिकांच्या बायकाला बोलवलं महाराज हळदी कुंकाला. सगळ्या बाया नटून ठटून. काय हळदी कुंकाला जात नव्हत्या का तुम्ही? काय होत त्याच्यात नुसत्या चाळण्या, साबणाचे खोके, गिलास, प्लेट. माझ्याकडे 35 चाळण्या झाल्यात. मला असं वाटायला कटलेरीचं दुकानात टाकू काय की. मग महाराज सगळ्या बाया मेकअप करू करू तिथं हळदी कुंकाला आल्या. कार्यक्रम तिथं ठेवला महाराज. आणि आता मान कोणाला द्यावा? थांबा जरा, असं थांबा आधीच का. मान कोणाला द्यावा? एवढी श्रीमंत होणार आहे मी, हळदी कुंकाचा मान कोणाला द्यावा? राग येऊ देऊ नका बरं. कारण महाराजची बायको, महाराजांनी तिला विचारावं हरिपाठात अभंग किती, ते म्हणले असतील 7-8 पोती. डॉक्टरची बायको डॉक्टरीन, तिला विचारावं तापीला कोणता औषध द्यावं, ती म्हणली पियाव इंडियन. असं महाराज. मग ठरवलं बोलवा म्हणले सरपंचाच्या बायकोला. आता गावाच्या पातळीवर तेच पद मोठं असते ना. बोलवलं महाराज. तिला वाटलं आता एवढ्या बायांपैकी माझ्या एकटीला मान दिला, ती अशी 2 टांगतच महाराज देवघराजवळ गेली, ती डबी हातात घेतली. पुंडली कबर हरी विठ्ठल गजर झाला. महाराजांनी डबी उळकली. धर सरपंच की करगोटा काढ, धर पाटलिंग की करगोटा काढ बाजूला, धर नगरसेवक बाई की करगोटा काढ बाजूला. 5 मिनिटात 5-25 होंडे नारळ तयार. इथं गड्याचे महाराज इतके असतात, त्यांच्या शेंड्या तिथं बायाचे केस इतकाले लांब, इतकाल्या मोठाल्या शेंड्या महाराज. सगळ्या शेंड्या नुसते होंडे नारळ. एका बाईचं नवीन लग्न झालं होतं एका पोरीचं. तिची सासू जुलमा म्हणून लागली चल हळदी कुंकाला, चल हळदी कुंकाला. तिला पुढं घालून आणलं. ती म्हणली माय माझा नवरा मरेपर्यंत आता कुठंच हळदी कुंकाला जाणार नाही. कशा बशा बाया महाराज पदर घेऊ तोंड लपवीत घराकडे आल्या. आणि हे नवरे महाराज मग कोणतं 5 वाजता, कोणतं 7 वाजता, कोणतं 8 वाजता कामं आटोपून, कोणी शेताकडून आले, कोणी ऑफिसवरून आले, आपापले कामं आटोपून घराकडे आले. तर घरी बघायला गेले तर हे तोंड लपू बसल्यात. नवरा म्हणते गाडी आपली दिसाली पण पासिंग कस काय बदलली. बायको एका मेवणी, त्याला कळलं महाराज ही गत कशामुळे झाली. तुम्ही घ्या हसून, आपण चहा पिणं चला. कशामुळे सांगते मी, हसणं सोडून द्या. दृष्टांत काल्पनिक आहे दादा, पण आपण मागत असताना त्या भगवान परमात्म्याकडे दुसऱ्याची बरोबरी करून मागतो, म्हणून अशी पंचायत होते. विठाला विठाला.